नमस्कार मित्रांनो, मी सांगली प्रवीण. तर आज आपल्याला किरण शेठच्या बैलाची चिंचणी यात्रेविषयी माहिती घेण्यासाठी तर चला यांच्याशी आपण आता संवाद साधूया. शेठ नमस्कार. नमस्कार. आता औंधा यात्रेची तयारी कशी चालू आहे काय? हाय जोडणी चालू आहे. हां, काय जोडीचं नाव काय काय? एकाच बैजा एकाच हे आहे भीम्या. मॅम किती वर्षापासून गाडी आहे काय यात्रेला? गाडी जाते की आता 20-25 वर्ष झालं. केवढंच आहे काय जोड आपली? जोड आहे की 2.5 लाखाची. हां, आता तयारी कशी चालू आहे काय यात्रेचं? फुल तयारी चालू आहे. हां, म्हणजे कसं असतंय काय यांचं रुटीन रोजचं? रोजचं आहे हनते ती बैलगाडी असणे नांगर असणे हां, सारखं चालू आहे रनिंग. सारखं म्हणजे आपलं तयारीच जाईल म्हणायचं. हो तयारीच आहे ती. यांची रोजची तालीमी कशी असते रोजचं यांचं जेवणाची कसं असतं चारा पाण्याचं चारा टायमिंग? पाणी हे आहे घालायचं ओलं हे पुन्हा चारायला लागतंय वैसे पेंड आटा. पेंट कशी असते म्हणजे कसलं काय? शेंग पेंड हां, आणि पुन्हा आटा असतो हां, सातो असतो. म्हणजे एका एकाला किती किती असते कसं काय? काय काला असतं एक अर्धा किलो. हां, हां. किती वर्षापासून आपली यात्रेला गाडी? यात्रेला गाडी जाते की 20-25 वर्ष. 25? वर्ष झालं जसं मला कळते जाते. हां, म्हणजे बाबा चिंचणी माग यात्रेला म्हणजे कसा काय तुम्हाला हे नाद लागला काय? पहिल्यापासून आमच्या वडिला पसंत चालू आहेत. हां, आता तुमचा व्यवसाय काय चालू आहे का आता? आमचा व्यवसाय दुकान. आता दुकानदारी करून इकडं आता यात्रेच कसं हो, आता 7 ते 8 दिवस जातात तिकडं. तेवढं ॲडजस्ट होतं या जत्रेसाठी. म्हणजे कसं नियोजन लागते यात्रेला जायचं म्हणजे दुकानदारी करून येईल? दुकानदारी करून काय आहे दुकानदारी बघत इकडे पण येऊन बघायचं तयारी करायची असते. हां, म्हणजे कसं बाबा आपली दुकानदारी हँडल करत इकडं पण नाद करायचा. होय. बाबा देवीला म्हणजे कसं काय म्हणजे इथनं कधी हलता काय तुम्ही? आता कधी हलणार आहात? इथनं हलणार की आता 1 तारखेला. 1 तारखेला म्हणजे 1 फेब्रुवारी. हां हां, म्हणजे इथनं हल्ल्यापासून कसं असते काय रुटीन यांचं? असतात मध्ये जायचं थांबायचं सोडायचे. हां, कंत्राजुरी सोडायचं पुण्या मनसुळी सोडायचे. मग सुळे. हां हां, म्हणजे गाडीत किती माणसं असतात काय आपल्या ह्या? गाडीत असते 4 जण असते ते. 4 जण. आणि बाकी काय आपली 2 व्हीलरवरून काय असतात का? नाही 4 व्हीलरमध्ये. 4 व्हीलर नव्हे. आता तुमची दुकानदारी एवढी आहे म्हणताय, आता 7 ते 8 दिवस तुम्ही आता दुकानदारी बंद ठेवून तिकडं? नाही दुकानदारी चालू असते. हां, म्हणजे आपलं ती पण चालू ठेवून आपलं म्हणजे आता तुम्ही आता इकडं म्हणजे आपलं यात्रेसाठी होय? यात्रेसाठी. ही म्हणजे नाद कसा काय लागला तुम्हाला यात्रेचा काय? नाद आपला कसा आता वडिलापासून आहेच पहिल्यापासून नाद. हां, जाणं येणे असते पहिल्यापासून गाड्या त्यामुळे जातोय. तुम्ही किती वर्षापासून जाताय काय? मी जातोय आता जवळजवळ 20 वर्ष झालं बारका असल्यापासून आहेच. म्हणजे जसं कळते असं तुम्ही बाबा यात्रेला आहेच म्हणायचं. आता ही बैल कधी घेतलीत म्हणजे काय बघून घेतली ती काय? हा बैल कधी घेतलीत काय? ही घेतलाय गेल्या वर्षी. हा. ही घेतलाय आता. हां, ही आज म्हणजे खरसुंड यात्रेत घेतलाय का? हा. केवढ्याला घेतलाय काय ते? हा केवढ्याला घेतलाय? घेतलाय 70ला. 70ला. म्हणजे आता औंधा यात्रेची तयारी म्हणजे बऱ्यापैकी आहे म्हणायचं. होय हाय की. आता यांना आवत ही कसा असतो रोजचा आवत कसा असतो यांना? आवत हाणते तास 2 तास हाणते ते सकाळ संध्याकाळ चालू असते ते. म्हणजे आवत आणून परत यांना पवनी वगैरे तसं कसं काय असतं? म्हणजे पवनीच कसं काय? धुवायचे आपले हे करायचे तळ्यात आपली नेऊन दोन्ही आणायचे. चिंबूरला हे म्हणजे रोजचे किती एकर म्हणजे एकरभर रान फोडता का अर्धा एकर कसं काय? अर्धा एकर जसं टाइम भेटेल तसं. हां, म्हणजे आपलं कसं कामातनं जशी सवड मिळेल तसं आपलं. आपलं हे करायचं. हां, बरं आपलं नांगूर ती कशासाठी आणते म्हणजे काय विषय नांगूर आणल्यानंतर? नांगूर शेती करायसाठी. हां, नांगूर शेती आणि परत बैल म्हणजे नांगूर आणल्यानंतर हे होते ते गट्ट होते ते. हां, गटवण्यासाठी आपली गटवून वगैरे हा सगळं म्हणजे आपलं खटखटी नियोजन असते म्हणायचं. होय. आता तिथनं माघारी का हलणार यात्रेतनं? तिथनं हलणार की 6 तारखेला. 6 तारखेला. 6 फेब्रुवारी. तिथनं हल्ल्यापासून कसं असतं नियोजन काय? मग तिथनं हल्ल्यावर 1-2 टप्पा करायचं मध्ये. हां येच पुण्या. हां, म्हणजे आता तुम्ही देवीच्या भक्तीला लागल्यापासून तुमचं म्हणजे काय बाबा काय कसं म्हणजे काय मिळालं तुम्हाला कसं? आपलं समजा निवांत आहे हां. देवीच्या आपल्या ह्यानं. हां, म्हणजे जसं देवीच्या भक्तीत आहे तसं म्हणजे तुमचं बाबा सगळं सुरळीत चालू आहे म्हणायचं. होय हाय चालू आहे. हां, आता मी आता असं ऐकलं काय गाड्या पळवी करते त्यांच्यासाठी काय सांगता तुम्ही? आता ते पळवा जे त्या हिशोब असते. हां. देवाला जायचं म्हटलं दमान जायचं आपलं. जनावरांचं हाल नाही झालं पाहिजे. हां, आता मी काय गाडी बघितलंय नॉनस्टॉप करते तर म्हणजे त्यांचं म्हणजे कसं असते काय त्यांच्यासाठी काय सांगते? जे ते हिशोबानं असते. हां, जे ते ना दाना म्हणजे त्याच्या आपल्या इच्छेनुसार जे ते. जे ते हिशोबानं जाते ते येते. चालते आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की एकदा. किरण खरात. हां, मोबाईल नंबर हां 9757 हां 3355 हां. 51. चालतंय दादा. आमच्या सांगली प्रवीण यूट्यूब चॅनल तुम्ही वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो आजची तुम्हाला माहिती कशी वाटली आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.